गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे। एटापल्ली तालुक्यातील विकास कामांच्या निविदा स्थानिक विभागाऐवजी बाहेरील विभागाकडून काढल्या जात असल्याचा आरोप करत स्थानिक कंत्राटदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नियमांचे उल्लंघन करून प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप होत असून यामुळे प्रशासनातील अंतर्गत संघर्षही उफाळून आलाय। कंत्राटदार संघटनेच्या मते आलापल्ली विभागाच्या कार्यक्षेत्रातील कामांसाठी गडचिरोली क्रमांक 2 विभागाकडून निविदा काढणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे। याशिवाय 2024-25 आणि 2025-26 या कालावधीत कोट्यवधींच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। काही निविदा ऑफलाईन पद्धतीने काढून मोजक्या ठराविक कंत्राटदारांना देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव असल्याचे सांगितले जात आहे। तसेच शासनाच्या 33-34% वाटपाच्या नियमालाही डावलण्यात आल्याचा आरोप आहे। निविदांची माहिती सार्वजनिकरित्या जाहीर न करता संपूर्ण प्रक्रिया मॅनेज केल्याचा संशय व्यक्त होत आहे। कंत्राटदारांनी मार्च 2026 मधील सर्व निविदा रद्द करून मागील 3 वर्षांची माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे। अन्यथा 23 मार्चपासून आमरण उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला असून या प्रकरणाची माहिती आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे। आता प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जब हमारे गढ़चिरौली जिले में जब नक्सलाइट थे तब हम कॉन्ट्रैक्टर यानी हमारे जो इधर के कॉन्ट्रैक्टर थे तब पूरे काम हमारे कॉन्ट्रैक्टर ने अंदर जाके मार खा के गाड़ियाँ जला के कई कॉन्ट्रैक्टर को तो नक्सलों ने मार भी दिया था। ऐसी परिस्थिति में भी हमारे कॉन्ट्रैक्टर ने तब काम निकाले हैं, तब काम किए हैं, अंदर जाके पूरे ज़िले के जहाँ पे भी डीप एरिया था वहाँ पे काम किए हैं। लेकिन आज ऐसी परिस्थिति है कि जब नक्सल मोस्टली 90% ख़त्म हो चुके हैं। ख़त्म होने के बाद अब जो है हमारे जो अंदर में काम करते थे वो कॉन्ट्रैक्टर को आज काम नहीं मिल रहे हैं और बाहर के कॉन्ट्रैक्टर आके अब मलाई खा रहे हैं। यानी वो परिस्थिति में हम काम किए और आज जब ये परिस्थिति है कि पूरे नक्सल ख़त्म हो गए और हमको जब अच्छे यानी काम कर सकते, ऐसी परिस्थिति में बाहर के कॉन्ट्रैक्टर को काम दिया जा रहा है और वो लोग काम कर रहे हैं। यहाँ पे ये जो है डिपार्टमेंटल, इसमें बहुत सारे डिपार्टमेंट अपने अपने तरीके से मिली भगत करके बाहर के कॉन्ट्रैक्टरों को काम दे रहे हैं और अपने अपने हिसाब से बाहर से कॉन्ट्रैक्टर भी ला रहे हैं। कहा गए थे जब नक्सल थे तब ये कॉन्ट्रैक्टर यहाँ पे आके काम करने की उनकी हिम्मत नहीं थी और तब टेंडर भी नहीं डालते थे। तब ये लोग कहाँ गए थे? जब नक्सल गाड़ियाँ जलाते थे, ये करते थे, तब वो यहाँ पे आने को तैयार नहीं थे। उनको तो रोड तक नहीं मालूम। आज भी गढ़चिरौली जिले के बहुत सारे रोड ऐसे भंडारा, गोंदिया, नागपुर, ये कॉन्ट्रैक्टर को कुछ भी नहीं पता है। फिर भी वो अभी जो है ऑनलाइन जब टेंडर आते हैं या ऑफलाइन टेंडर आते हैं तो उनका नाम दिखता है। कभी गढ़चिरौली के कॉन्ट्रैक्टर को मिल रहा है, तो कभी गोंदिया के कॉन्ट्रैक्टर को मिल रहा है, तो कभी नागपुर के कॉन्ट्रैक्टर को मिल रहा है। फिर हम लोग कहाँ जाएंगे? पहिला मुद्दा PWD आलापल्लीचे काम आहे। PWDच्या अंतरामध्ये असताना गडचिरोलीवाले 2 मध्ये तिथून टेंडर काढण्यात येत आहे आणि आलापल्ली डिव्हिजनचे ही त्यांच्या NOC न घेता बेकायदेशीर टेंडर काढलेले आहे। त्याच्यावर नाही का काहीतरी कारवाई झाला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। दुसरा, सोसायटी लेबर सोसायटीला एका टेंडर क्रमांक 33-34 या प्रकारे दिला पाहिजे राज्य शासनाच्या नियमानुसार, परंतु असं न करता संबंधित PWD वाले एका टेंडर क्रमांकाला 100% सोसायटीला देण्यात येत आहे। त्यासाठी तेथेही सुद्धा कुठेतरी काम थांबला पाहिजे। तिसरा, ऐरी नगरपंचायतमध्ये 100% ऑफलाईन काम होत आहे ऐरी नगरपंचायतमध्ये आणि कामं झालेले ठिकाणी HDI सुद्धा नाही मिळत आहे आणि प्रत्येक ठिकाला ऑफलाईनचे 1-2 ठेकेदाराला वगळून संपूर्ण कामं त्या 2-3 ठेकेदारांना देत आहे। ऑनलाईन एकही काम निघत नाही, ही सुद्धा दुर्भाग्याची बाब आहे। फॉरेस्ट आलापल्ली या क्षेत्रामध्ये 3 डिव्हिजन आहे। एक आलापल्ली डिव्हिजन, एक फॉरेस्ट डिव्हिजन, एक सिरवंचा। या ठिकाणी 3ही डिव्हिजनमध्ये ऑफलाईन नाही का करोडोचे कामं निघत आहे, परंतु त्या ठिकाणी सुद्धा ऑफलाईनचे 2-3 ठेकेदारांनाच देत आहे। उर्वरित ठेकेदारांना कोणालाही त्याचा सहभागी घेत नाही, हे दुःखदायीची बाब आहे। PWD आलापल्ली आम्ही 3-4 वर्षापासून PWDमध्ये काम करताना सुद्धा अजूनपर्यंत थकीत
थकीत बिलं अजूनपर्यंत आमच्या अकाउंटमध्ये आलेली नाही, हे सुद्धा केतना एक बाब आहे.